इतिहासात असे काही कालखंड असतात जे राष्ट्राची परीक्षा पाहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या रक्ताने ते स्वराज्य पवित्र केले. छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्य संपलेच असेच औरंगजेबाला वाटले होते. पण या राखेतून पुन्हा एक फिनिक्स पक्षी उडाला. हा काळ होता 27 वर्षाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा. पहिली 9 वर्षे शंभूराजांची, शेवटची 7 वर्षे ताराराणींची, पण मधली 11 वर्ष हीच 11 वर्ष होते तिसरे छत्रपतींची, म्हणजे ज्यांच्याबद्दल इतिहास काहीसा मुख आहे. पण त्यांचे कार्य नसते तर आज स्वराज्य दिसले नसते. आज आपण उलगडणार आहोत अशा एका राजाची कहाणी ज्यांनी मैदानात कधीही मोठी लढाई लढली नाही, पण त्यांच्यामुळे औरंगजेबाची 4 लाखाची फौज 17 वर्षे दख्खनमध्ये अडकून पडली. ती कशी हे आपल्या स्वराष्ट्र दर्शक या चॅनलच्या माध्यमातून स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या संघर्षगाथेतून समजून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व्हिडिओसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. स्वराज्य उत्तर वाढत होते तेव्हा 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सोयराबाई यांच्या पोटी राजपुत्राचा जन्म झाला. रामासारखाच हा पुत्र गुणी आणि शांत असावा ही शिवरायांची इच्छा होती, म्हणून नाव ठेवले गेले राजाराम. त्यावेळी स्वराज्य विस्तारत होतं. छत्रपती शिवाजी महाराज यशाच्या शिखरावर होते आणि या मुलाकडे पाहून कुणालाही असं वाटत नव्हतं की हाच मुलगा पुढे मराठा साम्राज्याचा सर्वात कठीण काळ हाताळेल, कारण समोर आधीच बुद्धिमान, पराक्रमी, युद्धात निपुण असे छत्रपती संभाजी महाराज होते. राजाराम महाराज लहानपणापासून शांत, कमी बोलणारे, निरीक्षण करणारे होते, पण ही शांतता पुढे कमजोरी ठरणार नव्हती तर तीच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरणार होती. बघता बघता शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला अभिषिक्त राजे मिळाले. त्यावेळेस राजाराम महाराज अवघे 6 वर्षाचे होते. पुढे युगपुरुष शिवरायांचे महानिर्वाण झाले आणि राजकारणाचे वारे फिरले. रायगडावर गृहकलाची ठिणगी पडली. अशा परिस्थितीत राजकीय कट कारस्थानात राजाराम महाराजांचा बळी जाण्याची शक्यता होती, पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना सावरले आणि कट मोडीत काढून स्वराज्याची धुरा खांद्यावर घेतली. त्यावेळी प्रचंड फौजफाट्यासह औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता. त्याला वाटले स्वराज्य हा म्हणता बुडवून टाकू, पण शंभूराजांनी त्याच्या शौर्याने प्रतिकार केला. त्यामुळेच औरंगजेबाला सन 1685 मध्ये स्वराज्य जिंकण्याचा नाद सोडावा लागला. त्याने पुढे विजापूर जिंकून आदिलशाही बरखास्त केली, गोळकोंडा जिंकून कुतुबशाही नष्ट केली आणि मोठ्या विजय उन्मत्तानाने तो पुन्हा महाराष्ट्रात आला. यावेळी मात्र त्याला दैव अनुकूल झाले आणि काही मराठ्यांनीच त्याला मदत केल्यामुळे अखेर ते साल उजाडले 1689, ज्यातील एक दिवस स्वराज्यासाठी काळरात्र घेऊन आला, ज्यात एके दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला शत्रूकडून कैद करण्यात आले. ही बातमी जेव्हा रायगडावर धडकली तेव्हा गडावर राणी येसूबाई गलितगात्र झाल्या. कोणाला काय करावे काही उमजेना. स्वराज्यावर मोठे संकट कोसळले. आता औरंगजेबाला वाटले स्वराज्य संपले, आता रायगड माझा. त्यानुसार त्याने जुल्फिकार खानाला प्रचंड फौज देऊन रायगडाला वेढा घालण्यास पाठवले. पण इकडे मात्र रायगडावर अशा परिस्थितीत राणी येसूबाईंनी मोठ्या धीरोत्तपणे आपल्या पुत्रास गादीवर न बसवता आपल्या दिरास म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांना छत्रपती म्हणून जाहीर केले आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून मसलत सांगितली की राजाराम महाराजांनी गडाबाहेर पडून शत्रूशी लढत राहावे आणि महाराष्ट्रात जर निभाव लागला नाही तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात निघून जावे, पण रायगडावर सर्वांनी अडकून राहू नये. त्यानुसार अत्यंत गंभीर परिस्थितीत राजाराम महाराजांचे मंचकार होऊन रायगडावर झाले अन छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवातच मुळी अशा दुर्दैवी संकटाने झाली. यावेळी राजधानी रायगडात शत्रूचा वेढा पडला होता आणि रायगडावर येण्याची एकमेव चित्त दरवाजाची वाट तीही आता बंद झाली होती. नजरबादांनाही गडावर येणे आता अवघड बनले होते. रायगड आणि रयत यांच्या संबंध तुटल्यासारखे होऊ लागले होते. त्यामुळे राजाराम महाराज अस्वस्थ होऊ लागले. ही दररोज वाढणारी कोंडी कशी फोडावी हे त्यांना सुचत नव्हते. त्यामुळे पुढचे काही दिवस सारे जण राजाराम महाराजांना आणि इतर मंडळींसाठी रायगडावरून बाहेर पडण्याची योजना आखण्यात घडले होते. पण जुल्फिकार खानाने वेळा अधिकच आवडल्याने योग्य मार्ग मिळत नव्हता. तेव्हा अचानक एके दिवशी संताजी घोरपडे आणि बहिर्जी घोरपडे गुप्त मार्गे रायगडावर आले. मग ठरले ज्या वाटेने संताजी घोरपडे आले होते त्याच वाटेने राजाराम महाराजांनी रायगड सोडायचा आणि बघता बघता काही दिवसांनी राजाराम महाराजांनी रायगड सोडलाही अन पुढे ते सुखरूप प्रतापगडावर पोहोचलेही. इकडे मात्र जुल्फिकार खानाचे तोफगोडे रायगडावर बरसत होते. परंतु सदर काळात राजाराम महाराज राजधानी बाहेर पडल्याची बातमी जेव्हा औरंगजेबाला समजली तो तेव्हा प्रचंड चिडला, कारण त्याला समजत होते एका चुकीने मराठे त्याचे स्वप्न धुळीस मिळवतील आणि झालेही तसेच, कारण त्याने प्रचंड मोगली फौज पाठवून प्रतापगडास वेढा दिला. पण राजाराम महाराज तेथूनही सुखरूप निसटून पन्हाळा गडावर आले
राजाराम महाराज प्रतापगडावरून निसटले इतकेच नव्हे तर ते परडी रांगणामार्गे पन्हाळ्यावर सहपरिवार सुखरूप पोहोचले हे समजल्यावर औरंगजेब अतिशय संतापला। कारण इकडे छत्रपती राजाराम महाराज पकडणे साधत नव्हते तर तिकडे रायगड अजून नेटाने लढत होता, म्हणून तो मनस्वी चिडला होता। त्याने मुकरब खानाला पन्हाळ्याला वेढा टाकायचा हुकूम केला। या बातमीने पन्हाळ्यावरचे वातावरण गंभीर बनले, कारण येथे आल्यावर सारे स्थिर स्थावर करून पुढच्या हालचाली ठरवायच्या असा छत्रपती राजाराम महाराजांचा बेत होता। त्यासाठी निदान पावसाळा उलटेपर्यंत उसंत मिळेल असा त्यांचा अंदाज होता, पण तो फोल ठरला। औरंगजेबाने ऐन पावसात देखील आपल्या सरदारांना जराही थांबू दिले नव्हते। प्रतापगड, सिंहगड, राजगड, तोरणा, रोहिडा, लोहगड, पुरंदर, साल्हेर, त्र्यंबक, माहुली यांसारखे किल्ले मोगलांनी अवघ्या 4 महिन्यात हस्तगत केले होते। मुकरब खानाने दक्षिण कोकण पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले होते। खुद्द औरंगजेब कारेगाव परिसरात ठाण मांडून बसलेला होता। शहजादा आजम चाकणला, मातरब खान कल्याण भिवंडीला, तर रुस्तम खान सातारा परिसरात असे सगळे मिळून मराठेशाहीचा मुलूक रगडीत होते। त्यात रायगडाला वेढा पडलेला होताच, पण आता पन्हाळगडालाही घेरा घालायचा आणि संपूर्ण राजपरिवार कोंडीत पकडायचा हा मोगली डाव उघड दिसत होता। कारण मराठेशाही लवकरात लवकर संपून आपली दख्खनची स्वारी आपट्टी घेऊन उत्तरेत परतण्याची औरंगजेबाची आणि सर्व मोगल सैन्याची इच्छा होती। तशी त्यांची पावले पडत देखील होती। अशा परिस्थितीत सैन्य जमून मोगलांना टक्कर देणे नुसते अवघड नव्हे तर जवळजवळ अशक्य कोटीतले होते। त्यामुळे पूर्वी ठरल्याप्रमाणे दक्षिणेत जंजी तंजावरकडे जाणे हे सुरक्षित राहील असा एकमेव मार्ग राजाराम महाराजांना आता दिसत होता। तरीही किल्लेदार व ठाणेदार यांनी घाबरून न जाता मोगलांशी 2 हात करावेत म्हणून राजाराम महाराज त्यांचे नीतिधैर्य वाढवित होते। पण मोगली आक्रमणाची लाटच एवढी जबरदस्त होती की मराठ्यांचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते। त्यात स्वराज्यातील जवळजवळ प्रत्येक गडाला औरंगजेबाच्या फौजेने वेढा दिला होता। तेव्हा अशा परिस्थितीत जीव वाचवणे महत्त्वाचे होते, म्हणून प्रथम राजाराम महाराजांनी आपला कबिला विशाळगडावर सुखरूप पोहोचवला होता आणि नंतर स्वतः 26 सप्टेंबर 1689 रोजी वेषांतर करून रस्त्यातील मोगली ठाणे चुकून ते कर्नाटकातील शिवरायांनी जिंकलेल्या जिंजी किल्ल्यावर जाण्यासाठी निघाले होते। छत्रपती राजाराम महाराजांचा जिंजी येथे जाण्याचा हाच निर्णय युद्धशास्त्रीयदृष्ट्या शत्रूला अत्यंत घातक ठरणार होता आणि या डावामुळे मोगलांना आपले निम्मे लष्कर कर्नाटकात आणावे लागणार होते। ते कसे आपण हे पुढे पाहणारच आहोत। पण आता जिंजी प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत मानसिंग मोरे, रूपसिंग भोसले, खंडेराव दाभाडे, खंडोजी कदम, बाजी कदम, संताजी जगताप तसेच मालोजी आणि बहरजी घोरपडेही होते। तर कारभारी मंडळींपैकी प्रल्हाद निराजी, निळकंठ मोरेश्वर, कृष्णाजी अनंत, खंडोबल्लाल, निळकंठ कृष्ण पारसनीस आदी विश्वासातली माणसे होती। पन्हाळा ते जिंजी हा जवळजवळ 300 कोसांचा प्रवास होता। त्यात परका मुलूक, वेगळी भाषा, अनोळखी प्रदेश यामुळे प्रवास बराच जिकरीचा जात होता। इकडे मात्र जुल्फिकार खानाने रायगडावर घातलेला वेढा आणि हल्ले चालूच होते। महाराणी येसूबाई धीराने किल्ला लढवत होत्या, परंतु एके दिवशी रायगडावर बातमी आली की कर्नाटक प्रवासादरम्यान छत्रपती राजाराम महाराज पकडले गेलेत। या बातमीने मात्र राणी येसूबाई गडून पडल्या। आता महाराणी येसूबाईंना माहित होते की सर्व स्वराज्य शत्रूच्या घशात गेल्यावर एकटा रायगड आपण फार काळ लढू शकणार नाही, तो आज ना उद्या शत्रूच्या ताब्यात द्यावाच लागणार आहे। त्यांनी ठरवले औरंगजेब असाही उतरत्या कडेला आलाय, म्हणून आत्ताच त्याच्याशी सन्माननीय वाटाघाटी करून भविष्याची मुहूर्त रोवूया व आपणहून रायगडासह शत्रूच्या ताब्यात जाऊया हे त्यांना सोयीस्कर वाटले। म्हणून त्यांनी काही अटींवर स्वतःला बाळ शाहूराजांना व रायगडासह 3 नोव्हेंबर 1689 रोजी ते जुल्फिकार खानाच्या स्वाधीन झालेत। रायगड ताब्यात येताच जुल्फिकार खानाने तेथील प्रथम दफ्तरखाना जाळला, खजिना ताब्यात घेतला व राजकैदी ताब्यात घेऊन तो 23 नोव्हेंबर 1689 रोजी औरंगजेबासमोर हजर झाला। आता मोगल दरबारात औरंगजेब विजयी वाटत होता, कारण रायगड पडला होता आणि राजाराम महाराज कर्नाटकात पकडले गेले होते। पण प्रत्यक्षात तिकडे मात्र छत्रपती राजाराम महाराज पकडले गेले नव्हते, तर अचानक टाकलेल्या शत्रूच्या दाढीत बहरजी घोरपडे राजाराम महाराजांना सोबत घेऊन अत्यंत सिपातीने निसटले होते। मात्र त्याच दरम्यान त्यांच्या बहुरूपिया शत्रूने पकडला होता आणि त्याला छत्रपती राजाराम महाराज समजून मोगल सरदाराने औरंगजेबाला तशी बातमी पाठवली होती। पण तिकडे मात्र छत्रपती राजाराम महाराज दिवसेंदिवस जिंजीजवळ करत होते। पण इकडे लवकरच दुसरी बातमी औरंगजेबाला येऊन धडकली की कैद झालेल्या माणसांमध्ये छत्रपती राजाराम महाराज नाहीत, ते छाप्यातून सही सलामत निष्ठून निघून गेले आहेत आणि ते सुखरूप जिंजीला पोहोचलेही आहेत। या घटनेमुळे बादशाह संतप्त होणे अगदी स्वाभाविक होते। त्याने ताबडतोब जुल्फिकार खानाला बोलावून घेतले आणि 20,000ची फौज देऊन राजाराम महाराजांना बंदिस्त करण्यासाठी जिंजीकडे पाठवून दिले। राजाराम महाराजांनी जिंजीत पोहोचल्यावर कर्नाटकातील मराठी मुलकाचा कारभार आपल्या हाती घेतला होता आणि महाराष्ट्रातील राज्याचा कारभार रामचंद्र पंडित अमात्य व शंकराजी नारायण सचिव या 2 प्रधानांकडे पूर्णपणे सोपवला होता। असे असले तरी जिंजीतून महाराजांचे त्यांच्या कारभारावर पूर्ण लक्ष होते।
शिवाय राज्याच्या प्रशासनाचे धोरणात्मक निर्णय तेच घेत होते आणि त्यांचे आदेश महाराष्ट्रात धाडत होते. इकडे जिंजी दरबारात त्यांच्यासोबत आलेल्या प्रल्हाद निराजीस कारभार प्रमुख तर केशव त्रिमल यास जंजीच्या सुभेदार म्हणून नेमले होते. पण त्यावेळी परिस्थिती अत्यंत बिकट होती. स्वराज्याचं अस्तित्व टिकवायचं असेल तर जंजी किल्ला टिकवणं भाग होतं. त्याच काळात कर्नाटकातील समस्त नायक आणि पाडेगार यांचे मोगलांच्या विरोधात सहकार्य मिळवण्यातही ते कमालीचे यशस्वी झाले होते. या सर्वांची एक संयुक्त आघाडी त्यांनी उभारली होती आणि त्या सर्वांच्या फौजा मराठा राजाच्या नेतृत्वाखाली एकत्र झाल्या होत्या. इसवी सन 1690 चे एक पत्र सांगते की छत्रपती राजाराम महाराजांजवळ यावेळी जवळजवळ 1,65,000 फौज जमा झाली होती. या फौजेने प्रारंभीच्या काळात मोगली ठाणे व परगणे काबीज करून बऱ्यापैकी यश मिळवले देखील होते. परंतु पुढे मोगलांचा विजयी सेनापती जुल्फिकार खान जिंजीच्या रोखाने येत आहे हे समजतात त्यांच्यापैकी अनेकांचे नीतिधैर्य खचले होते आणि अनेकांनी पुन्हा मोगलांपुढे शरणागती स्वीकारली होती. मात्र तंजावरच्या शहाजी राजांनी राजाराम महाराजांची साथ सोडली नाही. याचा परिणाम त्यांना मात्र पुढे भोगावा लागणार होता. हे आपण पुढे पाहणार आहोतच. पण आता बघता सप्टेंबर 1690 रोजी जुल्फिकार खान जिंजीच्या पायथ्याशी येऊनही पोहोचला होता. तोफांचा आवाज घुमू लागला. किल्ल्याचे तट हादरू लागले. पण छत्रपती राजाराम महाराजांनी हार मानली नाही. ते तलवारीने नाही बुद्धीने लढत होते. त्यांनी मत्सुदेगिरीने जुल्फिकार खानाच्या छावणीत भेद निर्माण करून मोगलांचा आवेश खच्ची करून टाकला होता. मराठी राज्यावर पारखे होऊन व आता मोगल छावणीत असलेले मराठा सरदार नेमाजी शिंदे, मानकोजी पांढरे, नागोजी माने या बडा मराठा सरदारांच्या मनात पुन्हा जागा केला महाराष्ट्र धर्म व स्वराज्याची ज्वाला आणि परिणामस्वरूप मोगली छावणीत सोडून अनेक मराठी सरदार आपल्या फौजेसह छत्रपती राजाराम महाराजांकडे परत येऊ लागले होते. अशा घटना पाहून जुल्फिकार खान संतापला. पण तरीही तो थांबला नाही. त्याने वेळा कायम ठेवला. औरंगजेबाला ही बातमी जेव्हा समजली तेव्हा त्याने जुल्फिकार खानाला मदतीला आसद खान आणि शहजादा कांबक्ष यांना पाठवून दिले. मराठा व मोगल यांचे जिंजीच्या समोर जबरदस्त युद्ध सुरू झाले. मोगली तोफा किल्ल्यावर भरीमार करू लागल्या होत्या. इकडून तंजावरच्या शहाजी राजांनीही राजाराम महाराजांना सैन्य व पैसा यांचे सहाय्य केले होते. त्यामुळे राजाराम महाराजही जुल्फिकार खानाच्या हल्ल्यांना यशस्वीपणे तोंड देऊ लागले होते. मराठा व मोगल यांचे एकमेकांवर दररोज हल्ले होऊ लागले. आता आपण किल्ला घेणारच असा आत्मविश्वास मोगली सैन्यांना वाटत होता. त्यात पावसाळा सुरू झाला. मोगली छावणीत उपासमार अन्नधान्याची टंचाई भासू लागली. पण तरी जुल्फिकार खान फासा आवडत चालला होता. आता जिंजी किल्ला केवळ एक तट नव्हता, तो बनला होता स्वराज्याचा जीव. आणि तो जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातून 2 विजयी वादळं बोलावली. ती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. जुल्फिकार खान जिंजी किल्ला जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता, परंतु प्रत्येक वेळी त्याला अपयशच मिळत होतं. इकडे स्वराज्यात मात्र रामचंद्रपंत, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण हे वीर मराठे जीवार उदार होऊन स्वराज्यात पुन्हा प्राण फुंकत होते. अशा परिस्थितीत सेनापती हे महत्त्वाचे पद फार काळ रिक्त ठेवणे योग्य नव्हते. ते कोणाला द्यावे म्हणून छत्रपती राजाराम महाराज सगळ्या बाजूंनी विचार करत होते. कारण इसवी सन 1689 चे 90च्या कालखंडात संताजी घोरपडे, धनाजी जाधव, चांदीराव पाटणकर इत्यादी अनेक सेना पंच सहश्री होते. अद्याप या सेना पंच सहश्रीपैकी कोणी एक जण राजाराम महाराजांनी सेनापती पदावर नियुक्त केलेला नव्हता. पण मराठी राज्याच्या जीवन मरणाच्या संघर्षात हे महत्त्वाचे पद भरणे गरजेचे होते. राजाराम महाराजांसमोर या पदासाठी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव असे 2 समान पराक्रमाचे सेनानी होते. दोघेही या पदासाठी इच्छुक होते. दोघेही मराठी फौजेत सेना पंच सहश्री या हुद्द्यावर होते. मोगलांविरुद्ध अनेक मोहिमा दोघे संयुक्तरित्या काढत होते. दोघेही सारखेच पराक्रमी आणि निष्ठावंत सेनानी होते. राजाराम महाराजांनी यांविषयी काही अंदाज केला असावा, काही आडाखे बांधले असावेत. म्हणूनच दोघांपैकी कोणाची नियुक्त करावी याबद्दल त्यांच्या मनात द्वंद्व चालू होतं. पण या काळात संताजी घोरपडेंनी मोगली फौजांवर एकामागून एक असे नेत्रदीपक विजय कमवून आपला व मराठी फौजेचा सर्वत्र नावलौकिक केला आणि शत्रूस आपली दहशत बसवली होती. तसेच दुसरे असे की अशा पराक्रमी सेनानीसच सेनापती करणे उचित आहे असा सल्ला रामचंद्र पंतांनी छत्रपती राजाराम महाराजांना दिला होता. अखेर सन 1691च्या सुरुवातीत छत्रपती राजाराम महाराजांनी घेतला तो ऐतिहासिक निर्णय, ज्यात स्वराज्याचा सेनापती म्हणून नेमण्यात आले सेनापती संताजी घोरपडे. आणि त्या दिवसापासून स्वराज्याचा नवा अध्याय सुरू झाला. पुढे सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव जिंजीकडे जाताना वाटेतील मोगलांना तुडीतच ते पुढे सरकत होते. जिंजीचा वेढा दिवसेंदिवस घट्ट होत चालला होता. जुल्फिकार खानाने किल्ल्याभोवती आता मजबूत वेढा घातला होता. इकडे सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव कासिम खानाला चुकीत गोविंदगडच्या दिशेने निघाले होते. पण त्यांना जिंजीला लागलीच येण्याचा महाराजांचा निरोप मिळाला, म्हणून त्यांनी आपला मोहरा जिंजीकडे वळवला होता. नियोजनानुसार प्रथम धनाजी जाधव आपल्या फौजेसह जिंजी किल्ल्याजवळ पोहोचले होते. समोर जुल्फिकार खानाचा प्रचंड वेढा होता. हत्ती, घोडे, तोफा आणि शेकडो छावण्या समोर पडल्या होत्या. त्यात किल्ल्याचा पश्चिम दरवाजा बंद होता आणि त्या बाजूची जबाबदारी सांभाळत होते काकरक खान, लष्कर खान आणि इस्माईल मकासारखे खंडी मोगल सेनानी.
मोगलांना वाटत होतं या बाजूने कोणीही हल्ला करणार नाही, पण धनाजींनी नेमकं तिथेच बोट ठेवलं आणि ठरवलं हल्ला याच बाजूने होईल. आणि बघता बघता धनाजींचे सैन्य त्या दिशेने झेपावलं. त्यांचा वेग असा होता की एखाद्या वादळी झंझावताप्रमाणे ते कधी मोगला छावणीवर कोसळले हे वेळातल्या सैन्याला समजले नाही. हत्ती धावत सुटले, घोडदळ पडू लागले, मोगल सैनिक जीग वाचवीत पडत होते. त्यातल्या त्यात लष्कर खान आणि काकर खानाचे सैनिक पडून गेले होते, पण इस्माईल खान मकाचे सैन्य मात्र धनाजी जाधवांच्या तडाख्यात सापडले होते. मराठी सैन्य प्रचंड वेगाने त्यांच्यावर चालून गेले होते. त्यांच्या झपाट्याला तोंड देण्या इतके धाडस शत्रू सैन्यात राहिले नव्हते. त्यात मोगलांच्या यशवंतराव दळवी नावाचा सरदार मारला गेला होता. त्यात उरलेल्या सैन्यासह इस्माईल खान पडून अगदी तळाच्या जवळ पोहोचला होता, पण मराठ्यांनी त्यावर हल्ला करून त्याला हत्तीवरून खाली पाडला आणि त्याला घेरून कैद केले होते. त्याचे काही सैन्य मारले गेले होते, बाकीचे सैन्य पडून गेले होते. धनाजी जाधवांना मात्र मोठा विजय मिळाला होता. या लढाईत 2 हत्ती, 500 घोडे आणि इस्माईल खान सारखा महत्वाचा कैदी हाती सापडला होता. तिकडे मात्र जुल्फिकार खानाला कळायच्या आधीच साऱ्यांसह धनाजी जाधव जंजीगडावर गेले होते. वेड्या पडल्यापासून 6 महिन्यांनी आज प्रथमच जिंजीवर विजयाची नोबत दणाणली होती आणि मोगलांना जोरदार तडका बसला होता. त्यात मोगलांना आणखीन एक झटका देण्यासाठी सेनापती संताजी घोरपडे नावाचं वादळ जिंजीकडे झेपावत होतं. इकडे अलीमर्द खानाकडे जिंजी पुढील मोगली छावणीत जाणाऱ्या रसदेच्या मार्गाचे रक्षण करण्याची आणि प्रसंगी रसद पोहोचवण्याची जबाबदारी होती. कर्नाटकातील कांचीपुरमचा हा मोगल फौजदार होता, परंतु खानाला पराभूत करून त्यांच्या सहकार्यासह सेनापती संताजी घोरपडेंनी त्यांना कैद केले होते. जिंजीच्या रणांगणात आता तोफांचा आवाज कमी झाला होता, पण मोगलांच्या छावणीत मात्र भीतीच्या गडगडाट सुरू झाला होता. कारण आता वेळेला दुसरा वेळा पडला होता. प्रथम धनाजी जाधवांनी जिंजी किल्ल्याच्या आतून मोगलांवर चढाई केली, तर बाहेरून सेनापती संताजी घोरपड्यांनी मोगली छावणीला घेरलं होतं. आता मात्र जुल्फिकार खानाची अवस्था मोठी बिकट झाली होती. त्यात शहजादा कामबख्श रात्री गुप्तपणे किल्ल्यात राजाराम महाराजांकडे पडून जाण्याची शक्यता असल्याची बातमी खानाला लागली होती. अशा गोंधळलेल्या अवस्थेतच जुल्फिकार खानाने शहजादाच्या तळावर छापा टाकून त्यास कैद केले होते. या घटनेने मोगल सैनिकांचे उरले सुरले नीतिधैर्य नष्ट झाले होते. त्यात मराठ्यांचे वाढते हल्ले, अन्नधान्याची व चाराची तीव्र टंचाई आणि मोगल छावणीतील कट कारस्थाने यामुळे संपूर्ण मोगली लष्कर एका मोठ्या संकटात सापडले होते. यातून मार्ग म्हणजे जिंजीतून माघार होती. पण मराठे सुखासुखी माघार घेऊ देणार नाहीत हे जुल्फिकार खानाला माहित होते. कारण 2 महिन्यापूर्वी छत्रपती राजाराम महाराजांनी सुलूकची मागणी जुल्फिकार खानाकडे केली होती. ती त्याने डावलली होती, पण आज परिस्थिती मराठ्यांच्या बाजूने आली होती. खान कैचीत सापडला होता, म्हणून खानानेच आता सुलकीसाठी जिंजीपासून 24 मैल दूर वांदिवास या गावापर्यंत माघार घेऊ द्यावी अशी याचना छत्रपती राजाराम महाराजांकडे त्याने केली होती. पण सेनापती संताजी घोरपडे जिंजीत नव्हते, म्हणून त्यांच्याशी मसलत करून निर्णय घेऊ असे छत्रपती राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानास कळवले होते. पण पुढच्या आठवड्याभरात मोगली छावणीची हालत अधिक बिघडली होती. रोज आपले सहकारी उपासमारीने, हगवणीसारखे आजाराने डोळ्यांदेखत मरताना तो पाहत होता. त्यातच त्याचे सरदार मनाने खसले होते. त्यामुळे सगळीकडे निराशेचे वातावरण पसरले होते. यातून मार्ग म्हणजे जिंजीतून माघार होती. म्हणून तेव्हा दोन्ही खानांनी छत्रपती राजाराम महाराजांकडे पुन्हा याचना केली की आमचे सैन्य वांदिवास या गावापर्यंत माघार घेऊ द्यावी. छत्रपती राजाराम महाराजांनी पुढील राजकारणावर डोळा ठेवून खानांना तशी परवानगी दिली. अन बघता बघता जुल्फिकार खानाने 6 महिने चालू असलेला वेळा अखेर उठवला, तोही पराभव मान्य करून. त्यामुळे जिंजी किल्ल्यात आनंदोत्सव साजरा होत होता. त्यातच आता सेनापती संताजी घोरपडे जिंजी किल्ल्यावर दाखल झाले होते. त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे त्यांचे दणक्यात स्वागत झाले होते. पण स्वतः सेनापती संताजी घोरपडे मात्र नाराज होते. कारण चांगल्या कचाट्यात सापडलेल्या जुल्फिकार खानाचा सुमूळ पाडाव करून त्याला संपवायचे सोडून त्याला अन्नधान्याची मदत करून जाऊ दिले हे त्यांना पटले नव्हते. एवढा मोठा निर्णय घेतला तरी सेनापतीला विचारले गेले नाही याची खंत त्यांच्या मनात होती. कारण कैचीत सापडलेला जुल्फिकार खान हातून निसटला होता. त्यातच ते जिंजी गडावर येण्यापूर्वी जवळजवळ महिनाभर धनाजी जाधव गडावर होते आणि तेच गडावरून युद्धाचे डावपट ठरवत होते असे समजल्यावर त्यांच्या नाराजीत अधिक भर पडली. सेनापती नाराज होऊन निघून गेल्यामुळे राजाराम महाराज चिंताग्रस्त झाले होते. इकडे मात्र संताजी घोरपडे जिंजीतून नाराज होऊन जरी निघाले होते तरी त्यांनी आणि अमृतराव यांनी मुघलांच्या छावण्यावर हल्ला करून त्यांची दानादान उडवली होती. आता छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वात सारा मावळ, कोकण आणि उत्तर कर्नाटकाचा भाग आणि दक्षिणेतील जिंजीचे राज्य एवढ्या साऱ्या मुलकावर शिवछत्रींचा भगवा दिमाखात फडकू लागला होता. पुढे बघता बघता संताजी घोरपड्यांची नाराजी दूर झाली होती. म्हणून संताजी घोरपडे यांनी त्रिचन्नपल्लीच्या राज्यावर स्वारी करून नायकाची पुरती कोंडी केली होती. तेव्हा सोबत राजाराम महाराजही होते.
पण याच दरम्यान बहरजी घोरपडे आणि याचप्पा नाईक आपल्या स्वारांसह सावनी सोडून मोगलांना मिळाले आहेत या बातमीने राजाराम महाराजांना धक्का बसला होता। हातात सापडलेला गनिम जुल्फिकार खान असा सोडून दिलेला बऱ्याच जणांना आवडले नव्हते। असे ज्यांना ज्यांना आवडले नव्हते त्यात बहरजी घोरपडेही होते। हीच गोष्ट सेनापतींनाही मंजूर नव्हती, तरी ते स्वराज्याशी प्रामाणिक होते। परंतु पुढे एके दिवशी दरबार भरला होता तेव्हा याच विषयावरून छत्रपती राजाराम महाराज आणि सेनापती संताजी घोरपडे यांच्यात वाद झाला होता। परिणाम स्वरूप या वादातून सेनापती संताजी घोरपडेंनी सेनापतीपद सोडले होते। म्हणून पुढे सेनापती पदाची जबाबदारी छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजी जाधवांना दिली होती। जुल्फिकार खानाशी केलेला तहाला आता वर्ष उलटले होते। या संपूर्ण वर्षात राजाराम महाराजांनी दोन मोठ्या मोहिमा काढल्या होत्या। तिकडे मोगल सेनानी जुल्फिकार खान मात्र स्वस्थ बसला नव्हता, कारण औरंगजेबाने त्याला जिंजी घेण्याची सक्त ताकीद दिली होती। त्याला आता जिंजी जिंकायचीच होती, पण त्यासाठी त्याला रसद आणि पैसा हवा होता। म्हणून त्याने आपला जो मोर्चा तंजावरच्या शहाजी राजांकडे वळवला त्यात तो यशस्वी झाला होता। त्यात शहाजी राजांनी तब्बल 30 लाखाची खंडणी कबूल केली होती व 20 लाख रोख दिले होते आणि उरलेल्या रकमेसाठी आपली हक्काची ठाणी मोगलांच्या घशात घातली होती। आता अखेर ती निर्णायक वेळ आली आणि जुल्फिकार खानाने जिंजीला तिसऱ्यांदा वेढा दिला। जुल्फिकार खानाने जिंजीला वेढा घातला होता खरा, पण त्यात पूर्वीसारखा आक्रमकपणा आणि एकोपा राहिला नव्हता। तरीही जिंजीला वेढा पडून महिना झाला होता। बऱ्याच अडचणी आणि छत्रपती राजाराम महाराजांची गुप्त संधानामुळे कोणती लढाई न लढता अवघ्या 1.5 महिन्यात जिंजीच्या वेळात तिसऱ्यांदा आपोआप उठला होता। वेगळ्या पद्धतीने का असेना जुल्फिकार खानाने आपल्याशी केलेला समझोता चालू ठेवलेला आहे हे पाहून राजाराम महाराज सुखावले होते। परंतु सदर काळात हमउद्दीन खानाने अचानक केलेल्या हल्ल्यात धनाजी जाधवरावांचा मुलगा वीरगतीला प्राप्त झाला होता। सन 1696 हे वर्ष जिंजी पुढील मोगलांनी काही विशेष पराक्रम न करता घालवले होते। या सुमारास मराठ्यांनी मोठमोठे विजय संपादन करूनही त्यांची बाजू कमजोर झाली होती। याचे कारण कासिम खानावर विजय मिळवून सेनापती संताजी घोरपडे जेव्हा जिंजीला गेले तेव्हा राजाराम महाराजांशी त्यांचा खटका उडाला होता। तेव्हा राजाराम महाराजांनी त्या सेनापती पदावरून दूर केले होते व त्यांच्या जागी पुन्हा धनाजी जाधव यांना नेमले होते। प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर संताजी घोरपडे व राजाराम महाराज यांची लढाई झाली। त्या लढाईत सेनापती धनाजी जाधव यांना युद्धातून माघार घ्यावी लागली होती, तर संताजींनी छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीत सुखरूप पोहोचवले होते। यापुढे ते पुन्हा कर्नाटकात किंवा जिंजी किल्ल्याकडे परत येऊ शकतील याची शाश्वती नव्हती। निदान दक्षिणेतल्या राजकारणाच्या दृष्टीने त्यांचा विषय एका परीने संपलेला होता। इकडे मात्र औरंगजेबाने जिंजीचा पाडाव करा आणि मराठी राजा ताब्यात घ्या म्हणून सक्त ताकीद जुल्फिकार खानाला दिली होती। म्हणून जिंजी घेतल्याशिवाय आता गत्यंतर नाही हे जुल्फिकार खानाच्या लक्षात आले होते। परंतु सुरुवातीच्या जिंजी वेड्याच्या वेळेस खान पूर्ण फसला होता तेव्हा राजाराम महाराजांनी त्याला जी धर्मवाट दिली होती त्याला तो जागला होता। म्हणून त्याने आता छत्रपती राजाराम महाराजांना जिंजी सोडून जाण्याचा गुप्त इशारा दिला होता। त्याप्रमाणे किल्ल्यास वेढा पडलेला असताना देखील छत्रपती राजाराम महाराज व त्यांचे कुटुंब खानाच्या गुप्त सहाय्याने किल्ल्याबाहेर सुखरूपपणे निसटले होते व वेल्लोरच्या किल्ल्यात पोहोचले देखील होते। ती तारीख होती 30 डिसेंबर 1697। त्यानंतर बघता बघता जुल्फिकार खानाने जिंजी किल्ल्यावर जोराचा हल्ला करून किल्ला जिंकून घेतला। तथापि छत्रपती राजाराम महाराजांना जिंजी किल्ल्यात कैद करण्याचा उद्देश मोगलांचा सफल झाला नाही। इकडे बघता बघता राजाराम महाराज आपल्या सैन्यानिशी महाराष्ट्रात मार्च 1698 मध्ये सुखरूप पोहोचले होते। महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी सारखे फिरते राहून किल्ल्याची व प्रदेशांची पाहणी केली होती। त्यात सन 1699च्या सुमारात पावसाळ्यानंतर राजाराम महाराजांनी मोगलांच्या खानदेश वऱ्हाडच्या मुलकात मोठी स्वारी काढायचे ठरवले होते। विशेष म्हणजे याच वेळी खुद्द औरंगजेब बादशहाने मराठ्यांचे किल्ले स्वतः घेण्याची मोहीम हाती घेतली होती। छत्रपती राजाराम महाराजांची स्वारीची वार्ता औरंगजेबाला समजतात त्याने बेदार भक्त जुल्फिकार खान इत्यादी सेनानींना त्यांच्यावर चालून जाण्याची आज्ञा केली होती। त्यामुळे पुढे राजाराम महाराजांची अनेक धावपळीच्या लढाया झाल्या व या लढ्यात राजाराम महाराजांच्या प्रकृतीने दगा दिल्यामुळे त्यांना मोहीम अर्ध्यावरच सोडून स्वराज्यात परत यावे लागले। त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने सिंहगडावर त्यांचा मुक्काम असता 2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचा अकाली मृत्यू झाला। यावेळी त्यांचे वय अवघे 30 वर्षाचे होते। किल्ले व प्रदेश फारसे ताब्यात नसता, खजिना जवळ नसता राजाराम महाराजांनी शत्रूशी जो झगडा दिला तो मराठ्यांच्या इतिहासात अपूर्व आहे। छत्रपती राजाराम महाराज मोठ्या लढाया जिंकणारे राजा नव्हते, पण त्यांनी संघर्ष जिवंत ठेवला, स्वराज्य कोसळू दिलं नाही, म्हणून पुढे तारा राणी उभे राहू शकल्या। इतिहास नेहमी गाजणाऱ्यांचा नसतो, तो कधी कधी शांतपणे झगडणाऱ्यांचा देखील असतो आणि त्या शांत संघर्षाचे नाव आहे छत्रपती राजाराम महाराज। मित्रांनो, हा इतिहास तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला हा डीप डाइव्ह व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच इतिहासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।